पाक जवळ राहिला आहे, त्यामुळे मच्छी इथं सगळी मच्छी इथे पूर्ण अटकले. इथे जाम मच्छी अडकले. इथं बघा, इथं किती बघा, या खड्ड्यामध्ये मच्छी अडकले बघा. आता मी काढून दाखवतो. हे बघा बाहेर पडली बघा, इथे लय मच्छी अडकले. मोठा चावरा पण आहे बघा, डेंजर आहे, लय मोठा आहे मच्छी झाला एकदम. तर नमस्कार मित्रांनो, मी जीवराज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडच्या नव्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे गावी आणि आपण निघालो खाडीमध्ये पाग लावण्यासाठी. पाग म्हणजे एक मोठा झाडा असतो, आपण तो लावणार खाडीमध्ये. तर या साईडला मित्रांनो रोहित आहे, अजय, सूरज, आदित्य आणि प्रीतम दादा. तर असे आम्ही 6 जण मिळून आमच्या खाडीमध्ये पाग लावतोय. ते पण रात्री लावतोय आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल आजचा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर या साईडला आदित्यने घेतला जाळा, घेतला मोठावाला त्या डोक्यावरती. तर ह्याच ठिकाणी आपण खाली चिखलामध्ये उतरूया ना, आपण जाळा लावणार आहोत मोठावाला. तिकडे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे, पण जेव्हा पाण्याला भरती लागेल ना, तेव्हा खाडीमधलं पाणी आता आतमध्ये शिरेल. ही पार आहे, हिला पार बोलतो आम्ही. तर पूर्ण दर्याला पूर्ण आता ओटी फिरले, पण काही तासानंतर रात्री संध्याकाळी 7:30ला पूर्ण भरती लागेल, तेव्हा आपण ते पाग लावणार आहोत. तेव्हा पूर्ण इसून तुला पूर्ण ती भाट पूर्ण रेती तिकडे पूर्ण पाणी भरून जाईल. आता पूर्ण ओटी लागल्यामुळे तारा झाला आहे, नंतर इकडे पूर्ण पाणी भरून जाईल पूर्ण दर्या आणि खूप तुडुंब पाणी भरेल रात्री. तेव्हा आपण रात्री एकदम मस्त पाग लावून मच्छी पकडणार आहोत. तर मित्रांनो, ह्या साईडला बघा आपण खाट्या घेतल्या मोठ्या मोठ्या लांब लचक. तर या खालून त्याला टोकदार करतो सूरज याला. तर ह्या खाट्या ज्या आहेत ना, आपण चिखलामध्ये असा उभ्या करू, म्हणजे आपला जो पाग आहे ना तो पूर्ण खाट्यांच्या जोरावरती उभा राहील. तर जाळ्याच्या 2 टोक असणार आहेत ना, तर खालचा जो टोक असणार आहे त्याला आपण पूर्ण चिखलाने आणि दगडीने पूर्ण पॅक करून ठेवू आणि वरचा टोक आहे ना तो पूर्ण असा वरती हलका सोडून देऊ. म्हणजे जेव्हा पाणी पूर्ण भरून जाईल ना, ते आपण तो टोक वरती उचलू. तर खालच्या टोकाला आपण भरून घेऊया आधी, असं दगडाने किंवा चिखलाने असं पूर्ण पॅक करून ठेवू आधी, म्हणजे मच्छी जाणार नाही. आणि रात्री पूर्ण पाणी भरल्यानंतर आपण तो वरती उचलू, तेव्हा खूप सारी मच्छी अशी अडकलेली असेल. तर पहिला आपण हे पॅक करून घेऊया खालची बाजू. मित्रांनो, फायनली आपलं काम झालेलं आहे. चिखलामध्ये आपण जाळं लावलेलं आहे. आता आपण रात्री 12:30 वाजता येऊया आणि आपला जाळा उचलूया रात्री मग. तर मित्रांनो, इकडे बघा खाडीच्या बांधावरती आपल्याला चालताना दिसतो कोल्हा. तर मित्रांनो, आमच्या खाडीमध्ये आहे ना असे कोल्हे खूप आहे जे की रात्री बाहेर पडतात शिकारीसाठी. तिकडे बघा आपल्या खाडीच्या बांधावर दिसतो चालताना, तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. बॅटरी मारतो बघा, हे बघा एकच आहे. मला वाट चुकल्या वाटत तो, पण एकटाच भटकला बघा. मित्रांनो, या साईडला बघा अजय आणि रोहित उतरले खाली पाण्यामध्ये, पण रात्रीचे, म्हणजे आपला जाळा उचलण्यासाठी. आणि जाळ्याचा जो खालचा टोक असणार आहे ना तो खाली चिखलामध्ये पॅक केलेला आपण आहे. आणि जो वरचा टोक आहे ना आपण तो असं खाट्यांच्या जोरावरती वरती उचलतोय आणि खाट्यावरती लटकवतोय. मित्रांनो, ह्या साईडला आपला पाय पण टेकत नाही, एवढं पाणी इथे खोल आहे. तिकडे रोहित आणि अजय गेला आहे, कारण कसं आहे थोडी मेहनत असते. रात्री आपण 12:30 वाजता किंवा 1 वाजता येऊन आहे ना रात्रीचे, तेव्हा आपण हा पाग उचलतो. आणि हे पाग आपल्याला उचलायची मच्छी भेटणारच नाही, कारण की ही तर मेन डेअरिंग असते. एकदा आपला पाग उचलल्यानंतर आपण निवांत असतो, आपण घरी जाऊ शकतो, आपण काय प्रॉब्लेम नाही. पण हा मेन पार्ट आहे, जेव्हा रात्री पूर्ण 12:30 पूर्ण भरती पूर्ण लागलेली असते ना, तेव्हा खाली पाण्यामध्ये उतरून आपल्याकडे टोक आहेत ना अशी खाटेवरती लटकवायचे असतात. म्हणजे लटकवामध्ये खालचा टोक तर आपल्या चिखलामध्ये असतो ऑलरेडी, पण जो वरचा टोक असतो ना लूज, तो आपण असा खाटेवरती लटकवतो. म्हणजे मच्छी कुठे बाहेर जात नाही आणि जी वरची मच्छी गेलेली आहे ती मच्छी पूर्ण अटकते. आणि ती मच्छी मित्रांनो आताही भेटत नाही आपल्याला. जेव्हा हा पाणी पूर्ण ओटीसोबत खाली जाईल ना, पूर्ण तारा होईल, म्हणजे पूर्ण ओटी लागेल, तेव्हा त्यामध्ये मच्छी पूर्ण अटकलेली असेल. ती सकाळी मच्छी भेटेल आपल्याला. हे बघा पूर्ण आपला हे मेन काम असतं, आपण ते केलेलं आहे. इकडे आपण थोडंसं आग पेटवली, कारण की अजयला आणि रोहितला थोडी थंडी लागली, ते पाण्यामध्ये उतरलेले, त्यामुळे आपण इथे आग पेटवली. तर बरोबर 5च्या ठोकाला गावाकडे कोंबडे ओरडतात बघा. हे कोंबडे बसलेत बघा कुठे, झाडाच्या फांदीवरती बसलेत. ते पण रात्रीचे पूर्ण झोपले इथे आणि 5 वाजता बरोबर ओरडायला लागले. तर इथे आपण रात्री आग पेटवली होती. आणि मित्रांनो, आता पूर्ण जाळाची इथलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि सगळी मच्छी इथं फसलेली आहे. पण काढू असल्यामुळे आपण आता ती मच्छी पकडू शकत नाही. थोडा उजेड झाला ना की आपण मच्छी पकडू ती. तुम्हाला दाखवतो किती मोठी मोठी मच्छी आहे ती आणि कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे ती. तर मित्रांनो, ह्या साईडला जी काही मच्छी अटकली आहे ना, ते आपण काढायचा प्रयत्न करूया बॅटरी सहाय्याने. जेवढी काय निघेल तेवढी पण काढू बॅटरीवरती, नंतर उजेड होणारच आहे. मच्छी आहे.
अच्छा मोठा आहे मोठा आहे जाणताय थांब थांब येतो मस्त मोठा मला वाटलं तो आहे मोठा आहे आला 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 बघू दे काय बघू दे मध्ये काय हा काय मोठा आहे मित्रांनो सकाळचे एवढे पक्षी वाटत नाही इकडे कारण की आता सगळे पक्षी घरट्या बाहेर पडत आहेत आता बघा इकडे मस्त उजळ झाला आहे इथे जवळच लाव इथं लाव इकडे आहे मच्छी जाम वरती वरती पेवतात मच्छी मच्छी इथं आहे इथे भरपूर येतात इथे खाली खाली जातात खाली खाली येतात हां ओके दोन आले असा पूर्ण मी वरतून आलो खाली खाली चाललोय असा पूर्ण आट आहे असा पूर्ण खाली खाली वरून मच्छी असते लपलेली ते बघत बघा पण खाली जाणार खाली आपला मोठा पाग आहे तिकडे 2-3 आहे ते इथं आहे खाली भरपूर मच्छी आहे सर्व बोरा मच्छी आहे इथे पण इथे अडकले बघा इथे खाली बघा मच्छी आहे पूर्ण सर्व मच्छी अडकले इथे भरपूर आहेत इथे लावून भेटल्या तू वरती घेऊन ये बरोबर अरे तू हातात भेटेल ना ती पण घे इथं आहे पिशवी वरती घे इथं मोपाल जाळी आहे जाळी आहे भरपूर मच्छी इथं पडला आहे मग इथं एकच ना इथं पण आहे बघ हे बघा इथं हे बघा मोठी आहे जाम
मच्छी जमली ना. काही मॉप आहे. पाय आतमध्ये चालले बघ किती एवढं पाय आतमध्ये चालले. इथे बघा इथं किती बघा या खड्ड्यामध्ये मच्छी अडकले बघा. आता मी काढून दाखवतो. हे बघा बाहेर पडली बघा. इथे लय मच्छी अडकले. मोठा चावरा पण आहे बघा. हे बघ वरती होते रे ते. बाई इथं बरोबर इथे येईल. इथे जाम मच्छी अडकले बाई. इथं बघा इथं पूर्ण मच्छींचं पूर्ण हीच आहे. झुंडच आहे पूर्ण. आहेत मोठे मोठे आहेत. हे बाई इथं आहे. बघ इथं आहे. इथं पण आहे. सावका सावका इथेला झुंड आहे पूर्ण. इथेला झुंड आहे. हा बकडा मोठा आहे. अब उड्या मारायला लागल्या. किती आहेत. इथं मोठा मासा आहे. तांब आहे इथं मोठी. इकडे बघा खाली मच्छी किती आहे. पूर्ण मच्छी पण उड्या मारते तिकडे. कारण आपण जवळ आलो पागाजवळ. आता आपला पाग जवळ राहिला आहे. त्यामुळे मच्छी इथं सगळी मच्छी इथे पूर्ण अटकले. इथे जाम मच्छी अडकले. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. खूप इंटरेस्ट व्हिडिओ असेल. हे बघा हा बघा एवढा हा जरा लय मोठा आहे. लय मोठा आहे. हा बघ केवढा आहे. इथं मोठा आहे. एकदम ताम आहे इथं मोठी. इथं पुढं पण लय मच्छी अडकली. इकडे बघा इथं पण उडी मारते. इथं नको. इथं बरोबर जिला या हा जिला. हे मच्छी पण बाहेर उड्या मारते. त्या पागावर तर भरपूर मच्छी आहे. अरे सगळी मच्छी आहे ना इथे पूर्ण अडकले. त्यामुळे आता ही इकडे बाहेर मच्छी पळायला बघते बघा. हे बघ पूर्ण मच्छी अडकली इथे पूर्ण. इथे खूप मच्छी आहे. तिथे जाम मच्छी आहे. असं गोल कर. मच्छी जाम मच्छी आहेत मध्ये. चिखला मी पूर्ण मच्छी भरले. मला दाखवत धुवून नंतरला. आता आपल्याला टिपते आपण. खाली दही येतं कालवा. इथं मोठा आहे. काटा मारला खाली गेला वाटतं. तयार तिकडून नको जायला. तिकडे थोडंसं बांध येतो. इथे बघा शेंगटीला पकड. हाताने ये नाही पकड. हिराने पकड. हे बाहेर आलाय. शेंगटी आहे बघ. मोठी आहे राजा रे. ही बघा शेंगटी भेटलेलं आहे. बोई मासे जास्त आहे. आपल्या खाडीत बोई मासे जास्त आहे. अर्धी गोण भरली आमची मच्छी पकडून. अजून खाली मेन मच्छी आहे. बघूया किती गोण भरते ती. पाय खूप चालले बघा. पुढ्यात पाय चाललेत. आमची चला इकडं.
हो 2 का 3 काहीतरी आहेत खाली पण आहेत. हा मोठा आहे खतरनाक. हो एक ताम आहे ना तुमचा चावरा आहे बघा जाम मोठा आहे हे बघा खतरनाक जाम मोठा साईजचा आहे हे बघा केवढा मोठा आहे जाम मोठा ना तरी एक अर्धा किलोची असेल. अजून आहेत मोठ्या 3-4 भेटतात आपल्याला वाटतं खाली आहेत अजून मोठ्या हो मोठा आहे आपण मस्त बिग साईज एकदम गोन भरले पूर्ण इथं ही पण मोठ्या भेटतात तामच आहे मजबूत काम तमाम हेच मेन आहेत. हे मच्छी खा खूप टेस्टी आहे खतरनाक. अजून एक असं कुठे जाईल आपल्याला आता तळी मारल्या खाली असं कुठे अजून सगळी मच्छी खाली इथं आले तिकडून पकडून झाली आपली मच्छी ही मच्छी आली खाली. हो खतरनाक एक नंबर ज्या मोठं वाटत आहे तू पट्टी तुझे पाहायचे ज्या मोठ्या आहे रे हे बघा मित्रांनो ज्या मोठी आहे ती बघ तिथं पण आहे ती बघ ठीक आहे हे बघा चावरा बाबा तिथे एक चावरा आहे मोठा अजून चावरा आहे हो बघ इथं आहे इथं बघितलं इथं तो ती काढा ती तो चावरा आहे हा इथं पण आहे खडपालू आहे छोटं खायचं आहे मस्त आहे मोठा आहे आपण आता भेटलं तेवढंच आहे हा बाबा खाली आलाय अजून काय अरे हो खतरनाक हे मच्छी भेटलं मजा येते ना हा का खाय हा का भेटतं मला खडपालू कडपालो आहे हा इथं पण मोठा वाटतं तू हलू नको खाली वाटतं बघ आता मस्त मजबूत इथं खूप मच्छी अडकले बघा आपल्या मगाशी रात्री एवढा साईजचा पूर्ण पाणी भरलेला तर पाणी पूर्ण खालीच गेलं आहे इथं काय हा बाबा इथं आहे इथे खाय खतरनाक मोठी आहे पण टाकायचे एक सुकाडावची होती माहितीच नाही आम्हाला मोठे ठीक हां इथं मेन आहे इथं पूर्ण अशी खबी आहेत मध्ये मच्छी पूर्ण अडकते पूर्ण खलकला होईल तो मस्त आहे अरे मस्त साईज आहे बघा चावरा आहे तर मित्रांनो इकडं आम्हाला हे भेटला रोहित खाली हा बघा कोका भेटलाय आम्हाला एक मोठा मस्त मोठा साईजचा आहे बघा एक नंबर साईजचा कोका भेटलाय टेस्ट असं खूप इथे पण चिखला मच्छी पण अडकले तू पुढं आणलास काय हिरवाय वाटत नाही अरे भेटला हा मग मस्त मोठा साईजचा आहे अरे भेटला एकदा मोठा बघा चावरा तर ना एक नंबर हे खूप भेटले आपल्या चावरे खूप भेटले खूप टेस्टी लागतात हे अरे एक नंबर आहे हे बघा अजून भेटलं हा बघा
मोठा आहे आपण काम झालं आपला द्या फिट एकदम मस्त काम बनलंय तर पूर्ण फिट एकदम मजा आली. हा मोठा आहे मोठा आहे एक नंबर मच्छी भेटला मित्रांनो आपल्याला. काटे बेकार असं लागतात हाताला. आम्हाला एवढं एक्सपेक्ट पण होतं की एवढं मच्छी भेटेल म्हणून. मस्त काम बनलं आपला फिट एकदम. का पॉवर आहे चावऱ्याचा मार्क आहे छोटंच आहे. ए अवतारा कसा झालाय खतरनाक मच्छी झाला एकदम मस्त मच्छी भेटले. काहीतरी आल्या वरती हा बघा बघ काहीतरी हात लाव. हाय ओके ही बोई मच्छी आहे भरपूर भेटली आपल्याला. इथं अजून काहीतरी भेटलं काहीतरी मोठा चारा भेटला ना ते. हा बघा एक चारा भेटला अजून एक. मित्रांनो बरीच मच्छी भेटली आम्हाला इथून. बघा इकडे आता पाग अजून उचलला नाही आपण. आपला पाग उचलून आपण खाली यायचं आपल्याला. तोपर्यंत आम्ही राऊंड मारा येतो वरतून. झालेली गेली मच्छी असेल तर बघा होत ती होऊन झालं बघा पूर्ण अर्धी होऊन आहे. मस्त मोठे मोठे साईजची मच्छी भेटली. खतरनाक मच्छी भेटली मित्रांनो. तुम्हाला दाखवतो क्लीन करून. त्या भारी मच्छी भेटले. पेटला सूर्योदय पण होतोय. सकाळचे आता वाजलेले आहेत 7. मित्रांनो आपण इकडे 5:30ला आतमध्ये घुसलो होतो खाजनामध्ये. आणि आता आपण पूर्ण पागाची मच्छी पूर्ण जमवून घेतली इकडे बघा इकडे. आणि आपला हा पाग आहे ना अजून गुंडल्याचा बाकी आहे. आपण हा पाग पूर्णाचा ही सोडवू इथून आणि इकडूनच खालून घेऊन जाऊ. आणि खालला खाली इथे दऱ्या आहे. दऱ्यामध्ये आपण क्लीन करू. तर मच्छी सगळी यामध्ये भेटलेली आहे. तुम्हाला दाखवतो नंतर मग तिथं क्लीन करून. तर बाकीची पोरं आहेत ना ती वरती गेलीत. सकाळची वेळ आहे आणि पूर्ण पक्ष्यांचा पूर्ण किलबिलाट आहे बघा. जिवंत आहे. एक काम कर ह्यामध्ये खालच्या मध्ये घे ना तर अजून आहे बाकी दिवाळीची. खवल्या जो कार खवल्या कुठं त्या काय ते खवला मला खवला भेटला. एक घाला भरला आहे अजून भरलं वाटतं काय. काय किलो याचा ही मागणी आहे ना खूप महाग आहे. हे बघा मस्त मोठे मोठे भेटले. एक नंबर काम झालंय. दुसरी फेरी आहे म्हणजे धुण्याची बघा. तिकडे भरलाय घाम्याल. तिथे भरलाय बघा. 2 घाम्याला भरले मच्छी. 2 घाम्याला भर. सिंगटे कसं आहे जीवन आहे अरे जिवंत आहे ते सुद्धा. उडी मारायला उडी मारेल जिवंत आहे. अशी असते का पाण्यावर घेऊ पाणी बस वाटतं तुम्ही बस खतरनाक मच्छी भेटली आपल्याला मित्रांनो. एक नंबर काम झालं फिट एकदम.
2 घामर पण मच्छी भेटली. त्याच्यात थोडी जास्त आहे घाम. हां 20 किलोच्या वरती मच्छी भेटले. हे बघा घामर भरला इथे. हा घामेला पाय वगैरे होतो सोबत. हे बघा खतरनाक मच्छी भेटली. पूर्ण टपभर भेटले मच्छी. आता मोठी मोठी मच्छी साईडला करून घेते. हे मोठे मोठे चावरे साईडला करतोय. नंतर बोरी मासा असे वाटणे घालू आपण. 6 वाटणे घालू. मस्त मोठे मोठे मच्छी खतरनाक भेटली. हे खूप मच्छी टेस्टी असते. हो तर मित्रांनो आता इकडे मच्छी पुरा आपण हे करतो डिवाइड करतोय. इकडे बोरी मासा आहे, इकडे चावरा मासा आहे. चावरा म्हणजे त्याला हे बोल ताम ताम. हा ही ताम आहे. ताम बोलतो, चावरा पण बोलतात. तर असे आपले एवढे चावरे भेटले मोठे मोठे. इकडे आता आपण हे वाटे करतोय. सकाळी 5 वाजता गेलेलो. हे बघा या टपामध्ये मच्छी आहे भरपूर. आता काटा बेकार असतं. हा बघा हा गोग्या बघा. त्याचा पण काटा बेकार असतं. हा बघा बोलते मासा. पण खूप टेस्टी असतो मासा हा. बारीक घाल ते लांब आहे. मस्त वाटली होती आमची. इकडे डिवाइड केली पूर्ण मच्छी. बारीक मच्छी थोडीशी आहे बोरी, थोडीशी मिडियम साईजची आहे. आणि नंतर इकडे मोठी साईजची मच्छी आहे इकडे पूर्ण. तर मित्र इकडे आमचे 4 वाटे पडले बघा. इकडे 1 2 3 4. आता ह्याच्यावरती पण हे मोठे मोठे हे लावू, चावरी लावू यावरती मस्त. नंतर घेऊया बॉटल ते आपण ना रोया. चला आता घ्या उठलं कुठलं पाहिजे ते. हे बघा भारी खतरनाक ना. हो का मस्त भेटते. मस्त भेटलं ना मच्छी. त्या मित्रांनो आई बाहेर गेलेली, बैठकीला गेलेली, ती आत्ता आली. हे बघा ते मच्छी बघतोय. मस्त भेटले ना मोठे मोठे. भारी गवले पोराने रात्रीच्या डोलं फोडलं. हां रात्री गेलो गेलो होतो नाईटला. तर मस्त मच्छी भेटली एकदम खडपातली. मस्त. अशी नाही कधी मच्छी भेटली ना. हां असे नाही भेटत. नाही कधी. पाऊस दिवाळीच्या टाइमला भेटतं. भेटते बाबू. ह्या टायमाला एवढी नव्हती कधी भेटली. हां मस्त आहे ना. भारी गवली मस्ती बघ. एक नंबर भेटली. मस्त फ्राय करूया आपण ना. रोहितचं पण असं वाटत सगळ्यांची सगळ्यांची वाटत. एवढं एवढी गवली हो भरपूर. सर्वांना एवढं भेटले वाटतं. काय मोठं बोलतो, मोठं किती जण होतं? 4 जण. 4 जण होतं. हां लय भरपूर भेटली. सगळ्यांना असे भेटले मोठं मोठं. हं. हे असे 8 का 12 भेटले आम्हाला. काय असे 12 भेटले आम्हाला. हो तर मित्रांनो आम्ही असं दर मे महिन्यामध्ये आहे ना जेव्हा गावी येतो ना सुट्टीमध्ये तेव्हा सगळे पोरं आम्ही पाग लावतो. आणि मस्त नाईटला पाग लावून मस्त मोठे मोठे त्याची मच्छी पकडतो. तर मित्रांनो आपल्या खाडीमध्ये आपल्याला ताम मासा भेटला आहे आणि बोरी मासा भेटलेला आहे. तसे 2 माशाचे प्रकार भेटलेले आहेत. मस्त मोठ्या मोठ्या साईजचे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवरती नवीन करून असं नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू अशा काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.